माझ्या अशिलाने सदर मालमत्ता कायदेशीरित्या विकत घेतलेली आहे. तो या मालमत्तेचा कायदेशीर मालक असून प्रत्यक्ष ताब्यात आहे. सदर व्यवहार बनावट असून कोणत्याही प्रकारचा प्रतिफळ दिलेला नाही. हा व्यवहार फक्त कागदोपत्री दाखवण्यात आला असून याचिकाकर्त्याने फसवणूक करून कागदपत्रे तयार केलेली आहेत. माझा अशिलच या मालमत्ता जिवाता दोन्ही पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद आणि नोंदीवरील कागदपत्रांचा सखोल विचार करता सदर विक्री खत वैध आणि कायदेशीर एक मिळकत आहे आणि त्या मिळकतीच्या सातबाराच्या उतार्यावर एका व्यक्तीचं नाव आहे. परंतु ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीने लॉंग बॅक म्हणजे अनेक वर्षापूर्वी त्या मिळकतीचं एक रजिस्टर खरेदी खत एका व्यक्तीच्या हक्कामध्ये लिहून दिलेला आहे. तो दस्त त्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये कायदेशीररित्या नोंदवलेला सुद्धा आहे. आता आपल्या पुढं दोन प्रकारचे कागद आहेत. एक म्हणजे सातबाराचा उतारा त्या मिळकतीचा आणि दुसरा जो कागद आहे तो म्हणजे रजिस्टर खरेदी खत दस्त. या दोन्हीपैकी कोणता श्रेष्ठ आणि महत्त्वाचा प्रश्न जो आपल्याला विचारण्यात आलेला होता